नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंचन सुधा ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीचा निबंध लेखन हा प्रकार अभ्यासण्यासाठी घेतलेला आहे। यामध्ये निबंधाचे जे प्रकार आहेत, वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध, वैचारिक निबंध या निबंधाच्या प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत। निबंधाचे प्रकार बघा, स्थूल बाणाने निबंधाचे प्रकार खालीलप्रमाणे सांगता येतील। पहिला आहे वर्णनात्मक निबंध। यामध्ये बघा, स्थळ, ऋतू, निसर्ग, प्रवास, घटना इत्यादी गोष्टींचे वर्णन या वर्णनात्मक निबंधांमध्ये येतात। दुसरा आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध। यामध्ये व्यक्तिवर्णनात्मक, व्यक्तिप्रधान आणि चरित्रात्मक निबंध या गोष्टींचा समावेश व्यक्तिचित्रणात्मक निबंधांमध्ये येत असतो। तिसरा आहे आत्मवृत्तात्मक निबंध। यामध्ये आत्मकथन, मनोगत प्रधान निबंध अशा प्रकारचे विषय इथे असतात। चौथा आहे कल्पनाप्रधान निबंध। कल्पना फुलवत गेलेले लेखन, कल्पनारम्य निबंध अशा प्रकारचे विषय या निबंधांमध्ये येतात। पाचवा आहे वैचारिक निबंध। यामध्ये विचारप्रधान, चिंतनपर, समस्याप्रधान, चर्चात्मक निबंधाचे विषय या वैचारिक निबंधामध्ये तुम्हाला येत असतात। आणि हे निबंध लेखन हे अतिशय सोपा विषय आहे। निबंध लेखन हा अतिशय चांगला घटक आहे। शालेय जीवनामध्ये आपण निबंध लेखन केलेलंच आहे। विविध संस्थांच्या माध्यमामधून निबंध लेखनाच्या स्पर्धाही होतात। आता आपण वर्णनात्मक निबंध म्हणजे काय हे अभ्यासूया। आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, वास्तूचे किंवा प्रसंगांचे हुबेहूब शब्दात रेखाटलेले चित्र वाचकांसमोर उभे करणे म्हणजेच वर्णनात्मक निबंध होय। आणि या वर्णनामधून आपण जे काही पाहिलेलं आहे, जे काही दृश्य अनुभवलेले आहे, याचं वर्णन आपण या निबंधामध्ये अतिशय शैलीदार पद्धतीने करू शकतो। उदाहरणार्थ एखादे दृश्य, सहल, घटना, सण, ऋतू, प्रवास, स्थळ यांचे खरेखुरे शब्दचित्र रेखाटन आपल्याला या निबंधामध्ये करायचे असतात। आणि लेखन करताना त्यात लालित्य, कलात्मकता असायला हवी। निबंध लेखकाकडे कॅमेऱ्यासारखी तीक्ष्ण नजर असायला हवी, तरच तो तपशिलाने निरीक्षण करू शकतो। सूक्ष्म निरीक्षण हे वर्णनात्मक निबंधाचे शक्तिस्थान असते। वर्णनाला अधिक अलंकाराचे पाठबळ तर असतेच, शिवाय भाषा ओघवती वापरली जाते। आपण जे पाहिले, अनुभवले त्यांचे शैलीदार वर्णन अशा प्रकारच्या निबंधांमध्ये अपेक्षित असते। आपण प्रत्यक्षात जे काही पाहतोय, अनुभवतोय त्याचं वर्णन या निबंध प्रकारामध्ये आपल्याला करावयाचे असते। आत्ता सांगितलं बघा मी, एखादे दृश्य, सहल, घटना, सण, ऋतू, प्रवास, स्थळ यांचे खरेखुरे शब्दचित्रण रेखाटणे म्हणजेच निबंध होय। लेखन करताना त्यात लालित्य आणि कलात्मकताही असायला हवी, जेणेकरून आपला निबंध हा प्रभावी होतो। भाषिक सौंदर्य कणांची उधळण यामध्ये हवीच। थोडक्यात काय, तर वर्णनात्मक निबंधात भाषेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। निबंध लेखकाकडे कॅमेऱ्यासारखी तीक्ष्ण नजर असले तरच तो तपशिलाने निरीक्षण करू शकतो। आत्ता सांगितलं बघा मी, सूक्ष्म निरीक्षण हे वर्णनात्मक निबंधाचे शक्तिस्थान आहे। सूक्ष्म निरीक्षणामधून आपण कुठल्याही गोष्टीचं वर्णन अतिशय स्पष्ट पद्धतीने करू शकतो। आपला निबंध अतिशय प्रभावी होऊ शकतो। उदाहरणार्थ बघा, आमची अविस्मरणीय सहल, वसंत ऋतू, मी पाहिलेल्या क्रिकेटचा सामना यासारखे विषयांवर असलेले निबंध आपण लिहू शकतो। यामध्ये बघा, वर्णनाला भाषिक अलंकाराचे पाठबळ तर असतेच,
शिवाय भाषा ओघवतीही असते. त्यामध्ये भावनांचे, कल्पनांचे, विचारांचे गहिरे रंग भरणेही तितकेच महत्त्वाचे असते. अधूनमधून भाषिक सौंदर्य कणांची उधळणही हवीच, तरच आपला निबंध आज छान होऊ शकतो. वर्णनात्मक पद्धतीने आपला निबंध हा तिथे होऊ शकतो. वर्णनात्मक निबंधात भाषेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आता वर्णनात्मक निबंध प्रामुख्याने वाचकांच्या शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक क्षमतांचा व संवेदनांचा विचार केलेला असतो. अशा वर्णनात लेखनाचा हेतू वाचकांचा विचार, मुद्दा प्रभावीपणे मांडणे, ओघवती वर्णनात्मक भाषा वापरणे या निबंधामध्ये अपेक्षित असते. आणि वर्णनात्मक निबंध लिहित असताना पाल्लाळिकपणा आपल्याला टाळावयाचा असतो. एकाच गोष्ट पुन्हा पुन्हा वारंवार पाल्लाळिकपणे टाळली तर आपला निबंध चांगला हवा. आणि वर्णनात्मक निबंध लिहिताना दुसऱ्यांचं बघून आपण लिहू नये किंवा त्याची घोकमपट्टी करू नये. हा निबंध स्वतःच्या शब्दामध्ये आपण लिहावा. टिपणे, कात्रणे यांचा संग्रह करण्याची सवय आपण लावावी. अशा प्रकारे सराव केल्यास मुद्देसूदपणे व वाटोपशीरपणे निबंध लिहिण्याचे कौशल्य आपल्याला सहज प्राप्त होऊ शकते. व्यक्तीच्या वर्णनाप्रमाणेच वस्तू, ठिकाण, दृश्य यांचेही हुबेहूब प्रत्येकारी वर्णन आपल्याला लिहिता आले पाहिजे. ती वस्तू, ते ठिकाण आपण समोर उभे राहून पाहतो आहोत असा प्रत्यय तो निबंध वाचताना आपल्याला आला पाहिजे. तरच आपला हा वर्णनात्मक निबंध हा उत्कृष्ट होऊ शकेल. वर्णनात्मक निबंधामध्ये अनेक विषय आपण लिहू शकतो. उदाहरणार्थ, घरातील एखादा उपद्रवी कीटक, या कीटकावर जर तुम्हाला निबंध लिहायचा असेल, उदाहरणार्थ माशी असेल, मुंगी असेल, तिला आपण तर घरामध्ये अवतीभोवती बघतच असतो की नाही. मग तिच्याबद्दलचं वर्णन आपण आपल्या निबंधामध्ये हुबेहूबपणे करू शकतो. की ती दिसते कशी, तिचा रंग कसा, तिची हालचाल कशी, ती उडते कशी, ती काय करते, या सगळ्यांचा बारकाईने विचार या निबंधामध्ये आपण करायला हवा. वर्णन हे साचेबद्ध असावे लागते, पण ते काही वेळा पसरटही होऊ शकते. अशा वर्णनात भाव हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. भाषा, उपमा इत्यादींसारखे भाषिक अलंकार यांचा वापर करून वर्णन अधिक आशयघन केले जाते. आता वर्णनात्मक निबंधात पुढील प्रकार संभवतात. आता वर्णनात्मक निबंधामध्येही आणखी काही प्रकार आहेत. त्या प्रकारांचा आपण इथं बघूया. उदाहरणार्थ, व्यक्तींचे वर्णन, पशुपक्ष्यांचे वर्णन, स्थळ किंवा इमारतीचे वर्णन, निसर्ग सौंदर्यांचे वर्णन, प्रसंग किंवा घटनेचे वर्णन. आता नमुना विषय आपण बघूया. उदाहरणार्थ, आमची अविस्मरणीय सहल, वसंत ऋतू, मी पाहिलेला क्रिकेटचा सामना, पहाटेचे सौंदर्य, मी पाहिलेली आग किंवा मी पाहिलेला अपघात असा सुद्धा विषय इथे होऊ शकतो. चांदण्या रात्रीची सहल, एक रम्य पहाट, खंडाळ्याचा घाट,
नभ मेघांनी आक्रमिले. पावसाळ्यातील एक दिवस, आमचे वार्षिक स्नेहसंमेलन, आमच्या ताईचा लग्न सोहळा, परीक्षेच्या निकालाचा दिवस, महाबळेश्वर एक निसर्गरम्य ठिकाण, डोंगरावरून दिसणारा देखावा, पावसाची विविध रूपे, श्रावणातील पाऊस, श्रावणमासी हर्ष मानसी, एक थंड हवेचे ठिकाण, माझी अविस्मरणीय सहल, असा रंगला सामना, घरातील उपद्रवी कीटक, आजचा संसारी माणूस, कुटुंबातील वयस्क स्त्री, आमची आरोग्य सेविका, उद्यानातील फेरफटका, जत्रेत फेरफटका, समुद्रकिनारी फेरफटका, अविस्मरणीय प्रसंग, बहरलेले वृक्ष, अजिंठा लेणी, माझा महाराष्ट्र, माझ्या स्वप्नातील भारत, मंगळावर स्वारी, दुष्काळ एक आपत्ती, कामगारांचे जीवन वास्तव एक चित्र, माझा आदर्श समाजसुधारक डॉक्टर विकास आमटे, आमच्या परिसरातील समाजसेवक. आता बोर्ड परीक्षेत पूर्वी आलेले काही निबंध आपण इथे बघूया, कारण निबंध हा घटक बोर्डच्या परीक्षेमध्ये हा येतच असतो, मग 10वी असेल किंवा 12वी असेल. बघा, वर्षा ऋतूतील आमची सहल, 12वीचे वर्ष संपताना, मी पाहिलेला क्रिकेटचा सामना, निसर्ग एक कलावंत, जेव्हा निसर्ग रागावतो, मी पाहिलेले ऐतिहासिक स्थळ, नववर्षाचे स्वागत, चांदण्यात फेरफटका, महाविद्यालयीन स्नेहसंमेलन, मी पाहिलेला अपघात, पावसाळ्यातील एक दिवस. बोर्ड परीक्षेमध्ये विषय येऊन गेलेले आहेत बघा. आणि निबंधासाठी गुणदान करताना खालील घटक विचारामध्ये घेतले जातात, कारण निबंध हा 10 गुणांसाठी दिलेला असतो. तुम्हाला 10 गुणांचा निबंध हा घटक तुम्हाला लिहायचा असतो. त्यामुळेच आकर्षक सुरुवात निबंधाची केलेली असावी. तर्कसंगत व मुद्देसूद मांडणी निबंधात असावी. निबंध प्रकारानुसार भाषाशैलीचा वापर करावा. शुद्ध लेखन, विरामचिन्हे यांचा बिनचूक वापर त्यामध्ये असावा. सुंदर अक्षर असावं. उपसंहार यामध्ये आपण टाळावयाचा आहे. अतिशय सोपे विषय निबंधाचे परीक्षेमध्ये येत असतात, आपण मागेच बघितले. फक्त सुरुवात ही आकर्षक असावयास हवी, म्हणजेच आपला निबंध हा चांगला होऊ शकतो. निबंध लेखनाची काही सूत्रे आपण बघूया. निबंध विषय आपल्या मनात का जागा झाला, त्याने आपले लक्ष का वेधले, या विवरण प्रारंभीच्या परिच्छेदात करावे आणि शेवटच्या परिच्छेदात आपले मत ठासूपणे मांडावे. निबंधाचे विषय ज्यावेळेस आपल्या समोर येतात, त्यातला पटकन एखादा विषय आपल्याला लिहावासा वाटतो, तर तोच का आपल्याला लिहावासा वाटला याचं वर्णन पहिल्या परिच्छेदात करावं आणि त्याच्याबद्दल असलेलं तुमचं मत शेवटच्या उतार्यामध्ये. निबंधातील मुद्दे एकामागोमाग एक क्रमाने यावेत. मुद्द्यांना अनुसरून परिच्छेद पाडावे. म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते, विविध भाषांतील अवतरणे यांचा गरजेनुसार वापर करावा. अर्थपूर्ण शब्दरचना असावी. ज्या शब्दांचा अर्थ निश्चितपणे माहीत नाही त्यांचा उपयोग करू नये. पाल्हाळिकपणा टाळावा. स्वतःच्या शब्दांतच निबंध लिहावा. दुसऱ्याचा निबंध उतरवून काढू नये किंवा त्याची घोकंपट्टी करू नये. लेखनाचे नियम, विरामचिन्हे यांबाबत दक्षता बाळगावी. शब्दसंपत्ती, भाषाशैली यांचा विकास व्हावा म्हणून वृत्तपत्रांचे व पाठ्येतर पुस्तकांचे वाचन अवश्य करावे. त्याचप्रमाणे शब्दकोशातील शब्दांचा आशयानुसार वापर करावा. टिपणे, कात्रणे यांचा संग्रह करण्याची सवय लावावी. साध्या साध्या विषयांवरही स्वतःचे विचार स्वतःच्या भाषेत 1-2 परिच्छेदात मांडण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे लेखनात ओघवती शैली विकसित होते. आणि एक काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे काय,
की कोणालाही कोणताही निबंध एका दमात किंवा एका झटक्यात लिहिता येत नाही. पुन्हा पुन्हा सुधारणा करून पुनर्लेखन करावे लागते. निबंध लिहिण्याचा सातत्याने सराव करावा लागतो. निबंधाच्या विषयानुसार प्रथम मुद्दे तयार करावेत, ते क्रमाने मांडावेत, त्यांचा योग्य विस्तार करावा, निबंध ठराविक शब्दसंख्येत बसवावा. या तऱ्हेने वेगवेगळ्या विषयांवरचे निबंध तयार करावेत. अशा प्रकारे सराव केल्याने मुद्देसूदपणे व आटोपशीरपणे निबंध लिहिण्याचे कौशल्य प्राप्त होते. परीक्षेत ठराविक मिनिटात निबंध लिहावा लागतो. पुन्हा पुन्हा लिहिण्यास वेळ नसतो. परीक्षेत कोणत्याही विषयाचा निबंध लिहिण्यास आवश्यक आहे. थँक्यू. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या तासाला. धन्यवाद. व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध आणि वैचारिक निबंध हे निबंधही तुम्हाला परीक्षेमध्ये निबंधाचे विषयही तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी येत असतात. व्यक्तिचित्रणात्मक निबंधांमध्ये व्यक्तींचे शब्दचित्रण करणारा निबंध म्हणजेच व्यक्तिचित्रणात्मक निबंध असतो. व्यक्तिचित्रणात्मक निबंधांमध्ये व्यक्ती कोण आहे तर ती कोणतीही असू शकते. आई, वडील, काका, फेरीवाला, पेपरवाला, पोस्टमन, भाजी विक्रेता, शेतमजूर, शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कलावंत, कोणीही असू शकतो. आणि त्या व्यक्तीचा पेहराव, स्वभाव, त्याच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये याचे वर्णन यामध्ये आले पाहिजे. व्यक्तिचित्रण म्हणजेच काय तर केवळ त्या व्यक्तीच्या माहितीचा तपशील नव्हे तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे, कर्तृत्वाचे सुसंगत आणि लालित्यपूर्ण शब्दचित्र असणे म्हणजेच व्यक्तिचित्रणात्मक निबंध होय. कारण तो निबंध वाचून वाचकाला साहित्यिक आनंद आणि प्रेरणा मिळायला हवी. म्हणून व्यक्तिचित्रण मार्मिक शब्दांनी बहरलेले आणि विचारांनी फुललेले असले पाहिजे. उदाहरणार्थ माझी आई, माझे आवडते शिक्षक, हे यासारखे निबंधाचे विषय. त्यानंतर आत्मवृत्तात्मक निबंध. आत्मवृत्तात्मक म्हणजेच काय? आत्मकथन. आत्मकथनाला भावनांचा स्पर्श लाभला पाहिजे. आत्मकथनात्मक निबंधात मी हा महत्त्वाचा असतो आणि तो तर हवाच, तरच ते आत्मकथन. पण आत्मकथनात मीपणा नसावा. नदीची आत्मकथा लिहिताना एखादी नदी प्रत्यक्षात समोर अवतीर्ण होऊन तुमच्याशी बोलणार नसते. तिथे ती बोलत आहे अशी कल्पनाच करावी लागते. मी रस्ता आहे असं समजून त्याचे गाराणे, त्याचे मनोगत, त्याच्या अडचणी हे स्वतःच्या भाषेमध्ये आपल्याला तिथे कथन करावयाचे असते. म्हणजेच परकाया प्रवेश करावा लागतो. तेव्हा आता आईस्क्रीमचं मनोगत कसं लिहाल जरा विचार करा बरं. आता यानंतर कल्पनाप्रधान निबंध. या प्रकारच्या निबंधांमध्ये कल्पनाविलासाला महत्त्व असते. सुंदर, वैविध्यपूर्ण आणि नवनवीन कल्पनांच्या उत्तुंग भराऱ्यांनी हा निबंध प्रकार नटलेला आहे. उदाहरणार्थ मी अभिनेता किंवा मी अभिनेत्री झाले तर, मी पंतप्रधान झालो तर, मला उडता आले तर, मला पंख असते तर, मी शाळेचा मुख्याध्यापक झालो तर, मी एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो तर, यासारखे अनेक विषय कल्पनाप्रधान निबंध आहे. आता वैचारिक निबंध म्हणजेच काय तर विचारांवर आधारलेले जे काही निबंध आहेत त्यांना वैचारिक निबंध आपण म्हणू. या वैचारिक निबंधांमध्ये एखाद्या विचाराला किंवा समस्येला प्राधान्य देऊन त्याविषयीची चर्चा करणारा निबंध या वैचारिक निबंधांमध्ये येतो. आणि हा निबंध लिहिताना त्याबद्दल मांडणार
मांडले जाणारे जे काही मत आहेत ते पूर्वग्रह दूषित नसावे, स्पष्ट मत तिथे आपल्याला मांडता आले पाहिजे. विचारांची पद्धतशीर तर्कशुद्ध मांडणी आपल्याला करता आली पाहिजे. आपले विचार पटवून देण्यासाठी निबंधांमध्ये वेगवेगळे दृष्टांत, दाखले, उदाहरणे आपल्याला देता आली पाहिजे. उदाहरणार्थ बघा, मोबाईल शाप वरदान, पर्यावरणापुढील आव्हाने, देशाच्या प्रगतीमधील महिलांचे योगदान यासारख्या विषयांवरती आपल्याला वैचारिक निबंध हे लिहिता आले पाहिजे. आणि हे लिहित असताना तर्कशुद्ध पद्धतीने मांडणे, हलके फुलके विषय, त्यानंतर त्यांच्यामध्ये असलेले अनुकूल प्रतिकूल मते, त्या मतांचं असणारं खंडन मंडन, साधक बाधक चर्चा इत्यादी गोष्टींचा समावेश त्या निबंधांमध्ये असावा. आणि निबंधांच्या सूत्रांचा अभ्यास करून, वाचन करून तुम्ही निबंध हे लिहू शकता. अतिशय तुम्ही सर्व विद्यार्थी अतिशय चांगले कल्पना करणारे आहात. चांगले चांगले विचार, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये चांगले चांगले विचार असतात. अब्दुल कलाम म्हणतातच की आजचा बालक म्हणजे आजचा विद्यार्थी हा उद्याचा शास्त्रज्ञ असतो, कारण त्याच्या मनात काय विचार येतील हे सांगूच शकत नाही. तर अशा आपल्या सुंदर विचारांनी सुंदर छान छान निबंध परीक्षेमध्ये लिहा आणि 10 पैकी 10 गुण तिथे मिळवा. यानंतर आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या तासाला नवीन विषय घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या आठवड्यापासून आपली सेमिस्टरची परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी जो काही आपल्याला आतापर्यंतचा मी जो काही सिलेबस शिकवलेला आहे त्या पूर्ण सिलेबसवरती, अभ्यासक्रमावरती आधारितच प्रश्न उतारे, गद्य पद्य उतारे असतील, शिकवलेलं व्याकरण असेल, यावरतीच तुमचा पेपर होईल. कृती आराखड्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा सराव करायचा आहे. मागील झालेल्या 2 टेस्ट पेपरचाही अभ्यास करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने पेपर सोडवायचा आहे. कारण आता ही तुमची सेमिस्टर 50 मार्काची असणार आहे. यामधूनच तुम्हाला तुमचे पुढचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स दिले जाणार आहेत. म्हणून काळजीपूर्वक अभ्यास करा. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा भेटूया. निबंधाच्या अनेक विषयांचा छान पद्धतीने अभ्यास करा. चांगले चांगले निबंध लिहून काढा, मला ते पाठवा. मी ते तपासून तुम्हाला प्रतिक्रिया पाठवते. पुन्हा भेटूया. धन्यवाद.